न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। भाजपाच्या माजी नगरसेवकाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना 24 तासात अटक। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। दिनांक 1 ऑगस्ट रोजी फिर्यादी दीपक बाळासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक, वय वर्ष 44, राहणार बाजारतळ, वार्ड नंबर 3, श्रीरामपूर, हे रात्री 10:30 वाजेच्या सुमारास भगतसिंग चौक येथून त्यांचे राहते घरी बाजारतळ, वार्ड नंबर 3, श्रीरामपूर येथे जाण्यासाठी गिरमेट चौक मार्गे किशोर टॉकीज समोरून जात असताना अचानक त्यांचा पाठलाग करून 3 ते 4 मोटरसायकल आल्या आणि त्यावरील अंदाजे 5 ते 6 अनोळखी इस्मांनी त्यांना रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करून मोटरसायकलवरून ओढून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याची चेन ओढून घेतली आणि त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले। या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 727/2025 भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 119(1), 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) याप्रमाणे 2 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकात सदरचा गुन्हा करणारे अनोळखी आरोपितांचे नाव निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या। तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा करणारे आरोपींचे नाव निष्पन्न केले। त्यांचे नाव अरबाज जाकीर शेख, वय 24 वर्ष, राहणार राम मंदिर जवळ, वार्ड नंबर 5, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर। हुजेब अनिस शेख, वय 21 वर्ष, राहणार मोरगे वस्ती टॉवर जवळ, वार्ड नंबर 7, श्रीरामपूर। समीर मोहम्मद शेख, वय 22 वर्ष, राहणार लोणार गल्दी, वार्ड नंबर 5, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर। आकाश राजेंद्र चौगुले, वय 23 वर्ष, राहणार मोरगे वस्ती, वार्ड नंबर 7, श्रीरामपूर। लक्ष्मण जनार्दन साबळे, राहणार विजय हॉटेलच्या मागे, वार्ड नंबर 7, श्रीरामपूर असे असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यातील आरोपी अरबाज जाकीर शेख आणि आकाश राजेंद्र चौगुले हे बेलापूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने बेलापूर परिसरात सापळा लावून सदरचे आरोपी आल्याची खात्री होताच त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना या गुन्ह्यात 24 तासाच्या आत तात्काळ अटक केली आहे। श्रीरामपूर येथील माजी नगरसेवक श्री दीपक चव्हाण यांना काल रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान शिवाजी रोड येथे अज्ञात 5 ते 6 इस्मांनी मारहाण केल्याबाबत काल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती। नमूद गुन्ह्याच्या तपासात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये सदर 4 इस्मांना ताब्यात घेण्यात आलेले। 5वा एक इसम संशयित निष्पन्न झालेला आहे, त्याचाही तपास करण्यात येत आहे। गुन्ह्याचा अधिक तपास करतो। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सागर बनसोडे, सचिन काकडे, सचिन दुकळे, ज्ञानेश्वर वाघमोडे, संतोष कराळे, अजिनाथ आंधळे, रामेश्वर तारडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।